हॅलो, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज मी अहोंच्या टिफिनमध्ये देत आहे गवारची भाजी आणि त्याचबरोबर मी केलेले आहेत इकडे गरमागरम छानसे पोहे. तर इकडे पोह्यांमध्ये काही पाणी वगैरे जास्त नाही झाले. उत्कर्षला पोहे थोडेसे ओलसर आवडतात, त्यामुळे त्यांचे पोहे करताना मी अशा पद्धतीचे करते आणि ते सुद्धा डब्यामध्ये गरमागरम भरून झालेले आहे. इकडे आहेत आमच्या आई आलेल्या आहेत, म्हणजेच सासूबाई. तर त्यांनी 2 प्रकारच्या चटण्या काल केल्या होत्या. एक आहे जवसाची चटणी आणि एक आहे शेंगदाण्याची चटणी. तर आज मी त्यांना विचारून जवसाची चटणी त्यांना आज डब्याला देणार आहे आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन लोक जे आपण मस्तपैकी चटणीमध्ये छानसं तेल टाकून खातो, त्याच पद्धतीने मी यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते मिक्स करून हा डब्बासुद्धा पॅक करून देणार आहे. आणि चटणी, लोणचं याशिवाय आपलं जेवण आणि आपलं ताट पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे कायमच कुठली तरी चटणी असते, पण डब्याला मी शक्यतो देत नाही, परंतु आज देणार आहे कारण त्यांच्या आईच्या हातची बनलेली आहे, त्यामुळे तर द्यायलाच पाहिजे. त्यानंतर इकडे चपात्या मी रॅप करते आहे आणि डब्बा रेडी आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.